गौरी धावत पळत ऑफिसमध्ये आली. तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की समोर शेखर उभा आहे. तिला काय बोलावं सुचत नव्हतं. ती गप्पच उभी होती. जोशी आजोबांनी विचारले, "आज कसे काय येणे झाले आमच्याकडे? बस ना, काय घेणार? चहा की कॉफी?" शेखर म्हणाला, "नको, काही नको. मी घाईत आहे. ही माझ्या लग्नाची पत्रिका तुम्हाला देण्यासाठी आलो आहे. ही घ्या." हे ऐकताच गौरीच्या डोळ्यात टचकन पाणी आले. ते कोणी बघू नये म्हणून पटकन पुसले. पण राजने ते बघितले होते. रेणूच्या लग्नावेळी गौरीला पाठवले होते. तसेच आता माझ्या लग्नाच्या कामासाठी पण पाठवा. तेवढंच एक मोलकरीण शोधण्याचा ताण वाचेल व तुमचे 15 दिवसाचे अन्न वाचेल आणि 4 पैसे पण मिळतील तुम्हाला. हे ऐकून जोशी आजोबा भडकले. शेखर, हे काय बोलतो आहे तू? गौरी रेणूच्या लग्नाला मोलकरीण म्हणून नव्हती आली. भावे मॅडमचा खूप जीव आहे गौरीवर. मॅडमची तब्येत बरी नव्हती. त्यांच्यासाठी गौरीला पाठवले होते. तुमच्या घराशी आमचे खूप जुने घोरब्याचे नाते आहे. तुझी आई आम्हाला प्रत्येक अडचणीत साथ देते. फक्त त्यांच्या प्रेमाखातर ती आली होती, पैसे कमवण्यासाठी नाही. आणि तसेही ती एका करोडपतीची नात आहे. आमच्या गावाकडे 70 एकर जमीन व अन्य करोडोची संपत्ती गौरीच्या नावे आहे. ती कोणी रस्त्यावर पडलेली बेवारस नाही. ती शहीद कॅप्टन विनय परांजपे याची मुलगी आहे. तू पैशाचा रोप कोणाला दाखवतो रे? आमच्या आश्रमातील सर्व अन्नधान्य गौरीच्या नावे असलेल्या शेतातून येते. आजोबांना राग अनावर झाला होता. त्यांचे हातपाय थरथरत होते. गौरीने त्यांना सांभाळत खुर्चीवर बसवले व आजोबा शांत व्हा म्हटली. शेखर अजून काही बोलणार तेवढ्यात राजने त्याला थांबवले. बस कर शेखर, चल आता इथून. त्याचा हात धरून बाहेर घेऊन आला. पाठीमागून गौरी बाहेर आली. "एक मिनिट मिस्टर शेखर, तुम्ही पत्रिका देऊन काही न बोलता पण जाऊ शकत होता. पण नाही, तुम्हाला आमचा अपमान करून कुठला आनंद मिळाला माहीत नाही. तुमच्या दृष्टीने मी तुमच्या लायक नसेल म्हणून काय माझ्या निखळ प्रेमाचा असा अपमान करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला? मान्य आहे, मी तुमच्यावर प्रेम केले, पण ते कधी तुमच्यावर थोपले नाही. जबरदस्ती तुमच्या गळ्यात येऊन नाही पडले." म्हणत तिच्याही डोळ्यात अश्रू आले. "मी एका मृगजळाच्या मागे धावत होती, हे तुम्हीच दाखवून दिले मला. बरं झालं, त्याबद्दल धन्यवाद." म्हणत हात जोडले. "या तुम्ही" म्हणून तेथून निघून गेली. शेखरनेही फडतूस कुठली म्हणून रागाने तिच्याकडे बघत जोरात गाडीचा दरवाजा लावला. राज म्हणाला, "शेखर, तू खूप चुकीचा वागला. तू असं करायला नको होते. आता तू लेक्चर दे मला." म्हणत शेखरने गाडी सुरू केली. शेखरच्या लग्नाला जोशीकाका व गौरी आले नाही म्हणून भावे मॅडमनी राजला विचारले, "तू जोशीकाकांना पत्रिका दिली होती ना राज?" "हो काकू, दिली होती. माझ्यासोबत शेखर पण आला होता." जोशीकाकांना शेखर जे काही बोलला ते सर्व सविस्तर राजने भावे मॅडमला सांगितले. "पण काकू, तुम्ही त्याला काही बोलू नका. शेखरचे लग्न झाले आहे. घरात वाद नको. झाले ते झाले. आजोबा व गौरीने त्याला चांगलेच सुनावले आहे." भावे मॅडम ठीक आहे म्हणाल्या. "मला या मुलाचे काय करावे समजत नाही. तो एवढा उर्मट व उद्धट वागेल असे वाटत नव्हते." "काकू, तुम्हाला एक सांगू? गौरी खरंच खूप चांगली मुलगी आहे. ज्याच्या आयुष्यात जाईल त्याचे आयुष्य सुखाने भरून जाईल. मी बघितले होते तिला तुमच्या घरी रेणुदीच्या लग्नात." त्यावर मॅडम म्हटल्या, "अगदी माझ्या मनातलं बोलला तू राज." अबुधाबीतील प्रोजेक्टचे काम सुरू झाले होते. ते पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील माहीत नाही म्हणून भावे मॅडमनी शेखरला त्याच्या बायको केतकीसह अबुधाबीचे काम सांभाळण्यासाठी पाठवून दिले. तसेही ते दोघे घरी कमी व बाहेरच जास्त राहत होते. भावे मॅडम जोशीकाकांकडे आश्रमात आल्या व शेखरच्या वागण्याची क्षमा मागितली. जोशीकाका म्हणाले, "यात तुमचा काही दोष नाही. आजकालच्या मुलांना बाहेरच्या जगमग भौतिक सुखापुढे काही दिसत नाही." तेवढ्यात गौरी तेथे आली. चेहरा उदास दिसत होता. मॅडमने विचारले, "गौरी, MBAचा रिझल्ट लागला. कॉलेजमध्ये टॉपर आलीस. अभिनंदन तुझे. तुझ्या कॉलेजच्या प्रिन्सिपलने मला सांगितले म्हणून तुला भेटायला आली. दुसरीकडे कुठेही जॉब करण्याची गरज नाही. आपल्याच ऑफिसमध्ये ये." गौरी हे ऐकता आधी नाही म्हटली.
मॅडमने ओळखले, ही शेखरमुळे नाही म्हणत आहे. पुढे मॅडम म्हटल्या, शेखर केतकीसह अबुधाबीच्या ऑफिसचे काम व तेथील प्रोजेक्ट सांभाळायला गेला आहे. 2-4 वर्ष तरी तो भारतात येत नाही. तोपर्यंत तू आपल्या ऑफिसमध्ये काम करून एक्सपिरियन्स घे. मग तुला दुसरीकडे कुठेही काम करू शकते. गौरीला हे पटले. ती म्हणाली, मी येईल, पण ऑफिसमध्ये माझा पण इंटरव्ह्यू घ्या. त्यात पास झाले तरच मला जॉब द्या. मॅडम म्हटल्या, ठीक आहे, तू म्हणशील तसं. दुसऱ्या दिवशी तयार होऊन गौरी भावे मॅडमच्या ऑफिसला आली. इंटरव्ह्यू देणाऱ्यांच्या लाईनमध्ये जाऊन बसली. तिची संधी येण्याची वाट पाहत होती. तिला आत कॅबिनमध्ये बोलवले. तेव्हा समोर राजला बघून ती जरा दचकली. सर आत येऊ का विचारले. राजने हो या म्हटले. बसा. गौरीने तिचा बायोडेटा फाईल दिली. राज म्हणाला, हां, गौरी विनय परांजपे. तुम्हाला जॉब देण्याची ऑर्डर आम्हाला आधीच मिळाली आहे भावे मॅडमकडून. पण सर माझा इंटरव्ह्यू न घेताच. राज तिच्याकडे एकटक बघत होता. गौरीला काहीतरी आठवले. तिने राजला विचारले, सर तुम्ही त्या दिवशी शेखर सरांबरोबर आमच्या आश्रमात आला होता ना. राज म्हणाला, हो, मी शेखरचा मित्र व बिझनेस पार्टनर आहे. गौरी तडक दिशी उठली. मला नाही करायचा इथे जॉब. राज म्हणाला, का? तुम्ही पण तुमच्या मित्रासारखे उद्धट उर्मट दिसतात. राज किंचितसा हसून गौरीला म्हणाला, मिस गौरी, फक्त एका भेटीत तुम्ही कसं ओळखलंय मी कसा आहे ते? गौरी, माणसाची जशी संगत असती तसे गुण असतात. राज म्हणाला, पण मी त्याला अपवाद आहे. शेखरने तुम्हाला दुखावले म्हणून हा जॉब नाकारून तुम्ही भावे मॅडमला दुखावू नये असे मला वाटते. बाकी तुमची मर्जी. हा जॉब करण्याची इच्छा असेल तर उद्यापासून जॉईन व्हा. हे तुमचे जॉईनिंग लेटर. ते घेऊन गौरी परत आश्रमात आली. तिच्या मनाची घालमेल चालू होती.